नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे. अंड्याचे वेगळे वेगळे प्रकार सर्वांनाच खायला आवडतात. मला देखील आवडतात. म्हणूनच आज मस्त प्रकार केला आहे. अंडा तवा मसाला. करायलाही खूप सोपं आहे बरं का. अगदी बॅचलर देखील करू शकतील. इतकी सुटसुटीत रेसिपी मी शेअर करणार आहे. खूप जास्त स्टेप न करता पटकन तयार होते. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे अंडा तवा मसाला. रेस्टॉरंट स्टाईल अंडा तवा मसाला. पाहुणे ऐनवेळी जरी आले तरी पटकन तयार होणारी किंवा टिफिनसाठी नुसतं भातासोबत जरी खाणार असाल तरी मस्त लागते. अंडा तवा मसाला अप्रतिमच लागतो. त्यासाठी साधी सोपी अचूक पद्धत. तर चला आता पाहूया. सर्वप्रथम आपण अंडी उकळायला ठेवलेली आहे. यामध्ये आपण चमचाभर मीठ घालूया. नेहमी अंडी उकळताना मीठ घालावं. ती फुटत नाही आणि त्यातला एक द्रव असतो ना, तो देखील द्रव बाहेर येत नाही. अंडी स्वच्छ धुवून उकळायला ठेवलेली आहे. हे 15 मिनिटं आपल्याला मंद आचेवर उकळून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने आपण हे उकळून घेऊया. या ठिकाणी आता आपण हे वाटण तयार करत आहोत. त्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची, फ्रेश अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर देखील घेतलेली आहे. यामध्ये आता आपण लसूण पाकळ्या आणि अद्रक देखील साल काढून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील घालूया. हे सर्व आपण वाटण तयार करून घेणार आहोत. याला अजिबात पाण्याची गरज नाहीये, तर आपण हे असेच वाटण तयार करून घेऊ. आपण बघू शकता, की मस्त हे आपले वाटण तयार झालेले आहे. यानंतर आता आपली ही सर्व अंडी उकळून झालेली आहे. याची आपण साल काढून घेतलेली आणि अशा पद्धतीने आपण याचे काप करून घेणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे अख्खे देखील घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व अंड्यांना काप करून घेऊया. कारण हा आपण अंडा तवा मसाला करत आहोत. तर सर्व याला व्यवस्थितरित्या मसाला लागला पाहिजे. अंडा तवा मसाला हा केला, की तव्यावर केलं की खाली सांडते. त्यामुळे आज आपण कढईमध्ये बनवणार आहोत. रेस्टॉरंटमध्ये तवे मोठे असतात, पण घरी अशी सर्व भांडी ह्या साइजचीच असतात. तर आपण घरी असलेल्या भांड्यांमध्ये, पॅनमध्ये किंवा कढईमध्ये आपण हे करणार आहोत. तर तेल आपले या ठिकाणी हे तापलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण हे काप करून घेतलेली अंडी गॅस कमी करूनच याला फ्राय करून घेणार आहोत. यावर आपण थोडेसे मीठ, लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून आपण हे अशा पद्धतीने याला अर्धा मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहोत. एकदम हलकसं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. हे आपले अंडी बॉईल आहेत, त्यामुळे आपल्याला हे जास्त वेळ फ्राय करायची गरज नाही. एक हलकासा थोडासा चटका लागला, की हलकेसे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 1 मिनिटं ही संपूर्ण आपली अंडी फ्राय झालेली आहेत. आपण गॅस बंद करूया आणि या सर्व काढून घेऊया. ही सर्व अंडी काढल्यानंतर यामध्येच मी हे तेल ॲड केलेले आहे. हे सर्व अंडी काढल्यानंतर यातच आपण हे तेल ॲड केलेले. यामध्ये आता आपण घेतलेले आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, फ्रेश असा कढीपत्ता, थोडेसे जिरे देखील आपण यामध्ये घातलेले आहे. हे संपूर्ण छान तडतडून घ्यायचे आहे आपल्याला. मस्तपैकी याची खमंग फोडणी बसलेली आहे. मस्त सुगंध दरवळत आहे. आता यामध्ये आपण ॲड करूया हिंग घालणार आहोत. यामध्ये आता आपण हे बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया. अंडा तवा मसाला म्हटला, की त्यामध्ये कांदा तर हवाच. तर आपल्याला मस्तपैकी हा कांदा थोडासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा मस्त गुलाबी होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. आपण बघू शकता, किती मस्तपैकी हा आपला परतला गेलेला आहे. यावर आपण एक लीड ठेवून एक 10 मिनिटासाठी हा
मस्तपैकी परतून घेऊया. एक 10 मिनिटं याची वाफ झालेली आहे. आपण बघू शकता किती मस्तपैकी आपला हा कांदा तांबूस रंगावर झालेला आहे. कांदा आपल्याला थोडासा डार्कच परतून घ्यायचा आहे. हे संपूर्ण परतून घेतल्यानंतर आपण तयार करून घेतलेले वाटण यामध्ये घालूया आणि गॅस मोठा ठेवूनच आपल्याला हे वाटणाला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी हे परतून घ्यायचे आहे. याला एक 5 ते 6 मिनिटं आपण मस्तपैकी रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत आणि गॅस आपल्याला हा मोठाच ठेवायचा आहे. यामध्ये आता आपण हे पावडर मसाले घालूया. तर मी घेतलेली आहे हळद. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ देखील घेतलेले आहे. हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. धने पावडर देखील आपण घेतलेली आहे. लाल तिखट देखील आपण यामध्ये घेतलेले आहे. हे सर्व कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. तर बघा यामध्ये आता आपण ही काश्मीरी लाल मिरची देखील घेतलेली आहे आणि चवीनुसार आपलं लाल तिखट देखील घेतलेलं आहे. तर हे सर्व मसाले आपण अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला हे थोडेसे पाणी घालायचे आहे जेणेकरून आपले हे मसाले खाली करपत नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि हे 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहे. हे बघा किती मस्त टेम्प्टिंग शिजले आहे. आपल्याला हे खूप कोरडे करायचे नाहीये. तर बघा अशा पद्धतीने आपण हे मस्तपैकी पाणी घालून हे मस्तपैकी याला आपण शिजवून घेणार आहोत लीड ठेवून. एक 10 मिनिटाकरता आपण यामध्ये लीड ठेवूया, जेणेकरून आपला संपूर्ण मसाला मस्तपैकी शिजेल. तर या ठिकाणी आता यामध्ये आपण घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला, अंड्याच्या अंगाशी आपल्याला ही ग्रेव्ही ठेवायची आहे. हे फार जास्त पातळही नाही आणि फार घट्टही नाही. तर अशा पद्धतीने आपण हे करत आहोत. मस्तपैकी हे आपले परतून झालेले आहे. बघा किती मस्त शिजत आहे. हे संपूर्ण एकजीव केल्यानंतर यामध्ये आता आपण हे बटर देखील घातलेले आहे. बटरने खूप भारी चव लागते. तर तुम्ही यामध्ये बटर नक्की ॲड करून बघा. हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि हे झाल्यानंतर आपण फ्राय करून घेतलेली अंडी देखील यामध्ये मिक्स करूया. अंडी यामध्ये मिक्स केल्यानंतर हे आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे आहे. मस्तपैकी आपण हे परतून घेऊया. एक 2 मिनिटच आपल्याला हे मसाल्यात परतून घ्यायचे आहे, जेणेकरून अंडीला संपूर्ण मसाला व्यवस्थितरित्या मिक्स होईल. 2 मिनिटं आपल्याला हे मंद आचेवर ठेवूया. आपण बघू शकता किती मस्त दिसतंय आहे ना? खूपच मस्त दिसतंय आणि बघता क्षणी करावंसं वाटतंय. तर तुम्ही देखील नक्की ही रेसिपी करून बघा. बघा किती मस्त या ठिकाणी आपलं हे झालेलं आहे, किती सुंदर दिसत आहे. तर यावर आता आपण एक 2 मिनिटासाठी लीड ठेवूया. 2 मिनिटं आपल्या या ठिकाणी झालेले आहे आणि यावर आता आपण बारीक चिरून घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर घालूया. गॅस बंद करूया. या ठिकाणी आपला चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल अंडा तवा मसाला तयार झालेला आहे. फुलका असो, भाकरी असो, चपाती असो किंवा भात असो. कांदा, लिंबू अप्रतिमच मस्त चव लागते. कशाबरोबरही खूप छान कॉम्बिनेशन आहे. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. या ठिकाणी आपले तयार झालेला आहे रेस्टॉरंट स्टाईल अंडा तवा मसाला.
आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असाच छान प्रतिसाद देत चला. रेसिपी आवडल्यास लाईक करा. रुबी म्हस्के रेसिपीला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. अशा छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया.